हॅलो नमस्कार, मी आरती एस एस मंदिरकर चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत करते. तर मी घेऊन आली असा झटपट पटापट असा एक युनिक पदार्थ. तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. आपण घेतले 2 मोठे चमचे गव्हाचं पीठ, त्याच्यामध्ये 2 छोटे चमचे रवा, थोडंसं 1 चमचा तेल आणि मीठ ॲड करून सैलसर पीठ मळून घेतले. आणि हे बघा, मी शेंगदाणे भाजून मिक्सरला क्रश केले होते आणि गूळ जे आहे ते वाटून त्या क्रश केलेल्या शेंगदाण्यांमध्ये भरून मिक्स करून आणि परत मिक्सरला बारीक केले. एकदम फाईन पेस्ट करायची आपल्याला. अजिबात जाड असे शेंगदाणे राहायला नको. आणि पाण्याच्या किंवा दुधाच्या साह्याने म्हणजे 2-3 चमचे पाणी जास्तीत जास्त त्याच्या साह्याने हे बघा, हे एकजीव व्यवस्थित करून घ्यायचे सारण. आणि ह्याच्यामध्ये कुठलीही विलायची जायफळ काहीच घालायचं नाही आहे. आणि हे बघा, गूळ मात्र थोडं जास्त प्रमाणात, म्हणजे 1 किलो शेंगदाण्याला अर्धा किलोच्या थोडं किंचित वर असं गूळ घालायचं आहे. हे बघा, असं सैलसर मी पीठ मळून घेतलं आहे. आणि त्याच्यामध्ये रवा असल्यामुळे की नाही पोळ्या एवढ्या खुसखुशीत आणि 10-15-20 दिवस चांगल्याच त्या टिकतील. अशा खुसखुशीत, अशा चिवट, अजिबात वातड पोळ्या होत नाहीत. हे बघा, आणि फुगते पण पोळी छान. हे बघा, असं सारण व्यवस्थित भरून घ्यायचं. त्याच्यामध्ये दोन्ही साईडनी असा प्रेस करायचा आहे गोळा छान असा हातामध्ये घेऊन. असं मी हाताने का करते तर सगळीकडे तो मधलं जे सारण आहे ते सगळीकडे स्प्रेड होतं. नाहीतर मग काट असे पिठाचे राहतात आणि मध्येच फक्त ते शेंगदाण्याचं हे काय म्हणतात सारण, त्याला ते तसंच राहतं. आणि मग छान वरच्या साईडला तेल लावून पोळी तव्यावरती टाकायची आणि परत तव्यावर टाकल्यानंतर वरच्या साईडला भरपूर असं तेल लावायचे. आणि हे बघा, असं चेक करायचं खालच्या साईडला पोळी होत आली असेल तर, आणि पलटवायची पोळी. अशी छान मऊ अशी आणि खुसखुशीत पोळी होते. अशी चिवट पोळी होत नाही रवा घातल्याने. आणि पीठ मळताना सैलसर पीठ मळा, खूप घट्ट पीठ मळू नका पोळीला. आणि हे बघा, असं छान मोठ्या गॅसवरच पोळ्या शेकायच्या शेंगदाण्याच्या, नाहीतर पोळ्या वातड होतात. हे बघा, माझी पोळी तर टम्म फुगली. आणि तुमच्या पण पोळ्या नक्कीच फुगतील अशा पद्धतीने जर तुम्ही ट्राय केला तर. हे बघा, आणि असं पलटतानाच वर लगेच 1 चमचा तूप घालायचं आहे. खूप सुंदर होतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. धन्यवाद.